कुणी मला हिजडा म्हणतं, कुणी किन्नर, तर कुणी छक्का. सिगरेट पित असेल तर तिला लगेच म्हटलं जातं की अरे इसका कॅरेक्टर खराब आहे. ऐसे मी रस्त्यावरती टाळ्या वाजून आतापर्यंत लोकांनी आमची मागणारी टाळी बघितली होती, पण ह्या टाळीच्या जोरावरतीच जे आपलं आई जे नाव पडलेलं आहे ते आपल्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना पाहिजे की कशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे आणि आपण गोरगरीब मुलांसाठी काम करता, तर कसं काम आहे आपलं. एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे स्त्री लावायचं की श्रीमती, याचं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कौतुक असतं. आपण मला सिग्नलवरती टाळ्या वाजवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या घरामध्ये नवजात बालक जन्माला आला असेल तर त्या ठिकाणी बधाई देताना मला पाहिलं असेल. तर कुणी मला हिजडा म्हणतं, कुणी किन्नर, तर कुणी छक्का. पण मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. आणि आपल्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले, तर त्याबद्दल काय सांगता. आतापर्यंत मला 395 पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात महत्वाचा जो पुरस्कार होता, मला आदर्श माता म्हणून जो पुरस्कार मला मिळाला होता, तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. आपलं जे काम आहे आतापर्यंत आपण किती मुलांना सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिक्षण असेल किंवा अन्य सुविधा त्यांना आतापर्यंत आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत, आणि इथून पुढे सावली फाउंडेशनचं कशा पद्धतीनं काम होणार आहे त्याबद्दल आपण काय सांगतो. सावली सोशल फाउंडेशन जी संस्था आहे त्याची मी संस्थापक अध्यक्ष आहे. या संस्थेचा उद्देशच आहे की जिथं गरज आहे तिथं मदत पोहोचवण्याचं मी काम करते. तर या संस्थेच्या माध्यमातून पुण्यामध्ये आपण 6 ठिकाणी फुटपाथ शाळा चालवत आहे. तर जे मुलं सिग्नलवरती भिक्षा मागतात तर त्या मुलांना भिक्षा न मागताच त्यांचे जे आयुष्य ते बदलण्याचं, त्यांचं जीवनमान करण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. कारण की शिक्षण किती महत्वाचं आहे हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर पुण्यात 6 ठिकाणी आपल्या शाळा चालतात. जे मुलं शालेय साहित्य विकत घेऊ शकत नाही त्यांना शालेय साहित्य देण्याचं मी काम करते. तर ही जी शाळेची फीस आहे, मी रस्त्यावरती टाळ्या वाजून आतापर्यंत लोकांनी आमची मागणारी टाळी बघितली होती, पण ह्या टाळीच्या जोरावरतीच मी ह्या मुलांच्या शाळेची फीस भरून हे उद्याचे भारताचे जे भवितव्य आहे ते घडवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याच प्रकारे माझं जेंडर इक्विलिटीवरती लेक्चर्स असतात कॉलेजेसमध्ये. स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी समानता. आज आपण बघतो की भारतामध्ये स्त्री पुरुष समानताच नाही, तर माझ्यासारखे तृतीयपंथी म्हणजे ते तर कालबाह्यच आहे. आता तुम्ही सांगितलं ना की इक्वालिटी बद्दल तुम्ही बोललात की स्त्री आणि पुरुषामध्ये इक्वालिटी नाहीये, त्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला का वाटतं की इक्वालिटी नाहीये देशामध्ये? स्त्री पुरुषांमध्ये इक्वालिटी यासाठी नाही. आज तुम्ही बघा, आजही आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीवर निर्णय असतो तर तिथं पुरुषांचा निर्णयाला किंवा घरातील वडिलांच्या निर्णयाला म्हणा किंवा कुणातल्याही निर्णय त्यांना प्राधान्य दिलं जातं. त्याच प्रकारे जर आज आपल्या घरामध्ये एखादा मुलगा रात्री 8-9 वाजता जरी आला तर आपण त्यांना काय म्हणतो, ठीक आहे चल. पण त्याच वेळेस जर एखादी मुलगी 6 वाजता येणारी घरी, ती जर 6:30 वाजता घरी आली तर आपण तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतो की अर्धा तास मुलगी पण नाईट शिफ्ट करतायत, नाईट जॉब करतायत, त्याबद्दल काय बोलणार? बघा, सोर्स ऑफ इन्कमच्या दृष्टिकोनातून लोक त्याच्याबद्दल विचार करतात. चल बाबा ही ड्युटीवरती आहे, त्या ठिकाणी काही लोक जे शिकलेले सवरलेले लोक आहेत ते विचार करतील की बाबा ही कामाला जाते म्हणून. पण ती जी मुलगी जी कामाला नाही आहे, ती शिकतीये शाळा किंवा कुठेतरी ती बाहेर म्हणजे एखाद्या कामासाठी गेली, मैत्रिणीला भेटायला किंवा एखाद्या काकांकडे म्हणजे नातेवाईकांकडे गेली, पण तिला जर घरी यायला नाही का थोडासा उशीर झाला तर त्या दृष्टिकोनातून तिच्यावर प्रश्नाचा भडीमार होतो. आणि आज मी म्हणते की एखाद्या टपरीवरती बघा, माझा असा उद्देश नाही की मी स्त्रियांनी व्यसनाधीन व्हावं किंवा स्त्रियांनी काहीतरी व्यसन करावं, पण माझं म्हणणं काय की एखाद्या टपरीवरती एखादा मुलगा सर्रास सिगरेट पित असेल तर त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. पण त्याच ठिकाणी एखादी मुलगी IT कंपनीमध्ये म्हणा किंवा ती सिगरेट पित असेल तर तिला लगेच म्हटलं जातं की अरे इसका कॅरेक्टर खराब आहे, ऐसे ये ऐसी आहे वो ऐसी आहे. तर इथं माझा हेतू हे नाहीये की त्या मुलीने सिगरेट प्यावं, मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाहीये. पण माझं म्हणणं काय की तुम्ही ठराविक गोष्टी ठराविक पुरुषांपुरतं म्हणजे सगळं तुम्ही उघड ठेवता, स्त्रियांना मर्यादेमध्ये काय ठेवता. एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाचं लग्न म्हणजे बाहेर एखादा अफेअर असेल तर आपण काय म्हणतो, तो पुरुष आहे, तो मर्द आहे, तो 10 बाया करू शकतो. पण जर एखादी स्त्रीने एखाद्या परपुरुषासोबत जरी हसलं तरी तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं.
तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहे. तर ह्या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश काय की मी असं म्हणत नाही की मी पहिलेच तुम्हाला म्हणते की मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणारी नाही, पण मी काय म्हणते की जिथे लिमिटेशन आहेत म्हणजे ही लिमिटेशन, ही मर्यादा ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे स्त्रियांवर लादता त्या प्रकारे पुरुषांना पण ते असावं लागायला पाहिजे. आज आपण बघतो की एखादी स्त्री रस्त्याने चालली तर एखादा मुलगा तिची छेडखाणी करतो, तिच्या वेगवेगळ्या अंगावरून तिचा वेगळ्या बाजार उठवतो की बाबा इसके शरीर ये नाही का हे अशी चालली, म्हणजे वेगळ्या भाजीपाला तिच्या शरीराचा करून टाकतो. बरोबर, म्हणजे मग तो हा विचार करतो का की माझ्या घरात पण माझी बहीण आहे, जर ती आज मी दुसऱ्यांच्या बहिणीला मी चिडवतो तर माझी बहीण जरी कुठे गेली तर तिला पण कोणी चिडवू शकतो का? देर आर सेव्हरल थिंग्स. बरोबर, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुमच्यावरती आहेत की कुठल्या गोष्टीवर मर्यादा ठेवायच्या, कुठल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं नाही, कुठल्या चांगल्या गोष्टीचं समर्थन करायचं. मी असं म्हणणार नाही की बाबा चांगल्या गोष्टीला म्हणजे स्त्रियांनी सिगरेट प्या, स्त्रियांनी हे करा, तसं नाही. पण मी काय म्हणते की लिमिटेशन, की चला बा एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी असंही होतं की मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवलं जातं आणि मुलींना मराठी मिडियम मध्ये एकाच घरामध्ये असून, पण हे डिटर्मिन म्हणजे नाही काही हा भेद का? तर हा भेद सगळीकडे आहे. तुम्ही जे म्हणतायत ना की नाईट शिफ्ट, दॅट इज द शिकलेले सवरलेले प्रश्न आहे. म्हणजे आपलं जे पॉइंट आहे इक्वालिटीचा, ते हाऊस कल्चर मधनं आहे की म्हणजे देशाच्या माध्यमातून तुम्ही सांगता की देशामध्ये इक्वालिटी नाहीये की घरामध्ये इक्वालिटी नाहीये, ते तुमचं सांगणं आहे. देशामध्ये बघा संविधानाने सर्वांचा येस संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. महिलांना नाही मी तेच म्हणते समानतेचा अधिकार, किंबहुना स्त्रियांना जास्त अधिकार दिलाय. परंतु ही जी लोकल मेंटॅलिटी आहे, जी मानसिकता आहे, सामाजिक मानसिकता, जे पितृसत्ताक मानसिकता लोकांमध्ये आहे, ती मानसिकता मुलींना तिथं नाही का त्या समान होऊन देत नाहीये. कायद्याने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे, संविधानाने समानतेचा अधिकार दिलाय. वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना जास्त नाही का हे मिळतं, पण कौटुंबिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा वैयक्तिक पातळीवरती आपण बघतो की नाही का गावखेड्यामध्ये अजून देखील ती समानता नाहीये. फेमिनिझम वरती काय बोलणार मला? मी असं म्हणणार नाही की मी स्त्री आहे किंवा मी स्त्रीला जास्त सही करणार, कारण की इक्वॅलिटी असणं गरजेचं आहे. मी कुठल्याही घटकाला कमी न समजणार आहे. मी स्त्रियांना तेवढाही सन्मान करते, पुरुषांनाही तेवढाच सन्मान करते. त्यांचेही राईट्स तेवढेच महत्वाचे, स्त्रियांचे जितके राईट्स महत्वाचे तेवढे तसेच पुरुषांचेही राईट्स महत्वाचे आहेत. असं हे नाही की बाबा की मी पुरुषांपेक्षा जास्त म्हणजे महिलांना जास्त राईट्स मिळायला पाहिजे असं नाही. जे महिलांसाठी जे काम कलम आहे, जे कायदे कानून आहे ते पुरुषांपेक्षा जास्त आहे. तरी आपण बघतात की जर महिलांना छेडछाड केली किंवा महिलांनी फ्रॉड केस किंवा उलट केस पुरुषांवरती केली, पण असे किती केसेस माहिती आपल्याला ज्यामध्ये पुरुषांनी महिलावरती केली किंवा अशी कोर्टामध्ये किती केसेस असतील? बघा कसं माहितीये का, जनरली समाजामध्ये स्त्रियांना कमजोर समजलं जातं. बरोबर, हे म्हणतात लोकांना तिच्याकडे एक सहानुभूतीच्या नजरेने बघितलं जातं आणि तिला सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळे म्हणजे कायद्यांनी का समाजामध्ये हे केलेलं आहे. एक प्रकारे मी म्हणेन की ते योग्य पण आहे की स्त्रियांना जर सक्षम बनवायचं असेल त्यासाठी त्या कायद्यांचा आज स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ते म्हणजे हुंडाबळी असो की बलात्कार असो की एनिथिंग नाही का तिच्या विनयभंगाचा असो, तर त्यासाठी ते कायदे बनवले. ते काही स्त्रियांचे काय नाही का म्हणजे ते संरक्षण करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेत. पण त्या कायद्याचा वापर चुकीचा होऊ नये. जर त्याचा कायद्याचा वापर जर स्त्रिया चुकीच्या दृष्टिकोनातून जर समाजामध्ये करत असेल एखाद्या पुरुषांवरती हे करण्यासाठी, तर तो चुकीचा आहे. मी त्याला मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं, मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी नाहीये. पण हे जे कायदे आहेत ते कायदे असणं गरजेचं आहे. आज तुम्ही बघताल की जिथं 7 महिन्याच्या बालकाला सोडलं जात नाही, लेकराला मुलीला सोडलं जात नाही, तर तिथं 70 वर्षाच्या म्हातारीला सोडलं जात नाही. तर त्या ठिकाणी असे कायदे असणं गरजेचं आहे, कारण की लोकांना कायद्याचा भीती राहील आणि लोक जे स्त्रिया आहेत त्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल आणि त्यांना एक सामाजिक म्हणा किंवा कायदेशीर त्यांना संरक्षण मिळेल आणि ते मिळणं गरजेचं आहे. कारण की ते जर मिळालं नाही तर स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतच राहणार. पण ह्या कायद्याचा चुकीचा वापर स्त्रियांनी करू नये हे मी त्या गोष्टीला म्हणजे त्याला समर्थन करणारी आहे.